जेव्हा डायरेक्टर, प्रोड्युसर, रायटर यांचं नाव बघितलं जातं तेव्हा कळतं की चांगल्या चित्रपटाला चांगले स्क्रीन्स आणि शोज मिळणं खूप महत्त्वाचं असतं. या चित्रपटाविषयी एवढंच सांगेल, फर्स्ट ऑलिम्पिक इंडिव्हिज्युअल मेडल खाशाबा या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं, फर्स्ट लुक आला आहे 2027 आय थिंक, खूप वेळ अजून यायला. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर हा एक अनाऊन्समेंट टीजर म्हणेल मी. जास्त काही त्यात नव्हतं, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक खूप मस्त होतं. प्रेझेंटेशन चित्रपटाचं जबरदस्त आहे. जिओकडे राईट्स गेलेत याचा अर्थ खूप जबरदस्त लेवलवर आणि इनफॅक्ट चांगले शोज तुम्हाला मिळतील. कारण कधी पण असं आपण जाणवतं आपल्याला, बरेचसे असे चित्रपट आहे ज्यांना मराठीमध्ये तर खूप चांगले जातात पण शोज नाही मिळत. आणि आत्ताच रिसेंटलीच तुम्ही बघितलं असेल कितीतरी असे चित्रपट आहे जे इतके चांगले डिझर्व करत होते शोज, जस्ट बिकॉज ऑफ हिंदी बॉलिवूड चित्रपटांमुळे त्यांना शोज नाही मिळाले. आणि आता मला असं वाटतं आहे की या चित्रपटाला चांगला ऑब्व्हियसली जस्टिस. तर आता मराठी चित्रपटांचे तर आत्ता तर लाईन लागली. यावर्षी तर बॉलिवूड जितकं फ्लॉप आहे ॲक्च्युली, धुरंधर 2 सोडला आणि काही बॉर्डर, भूत बंगला वगैरे काही 2-4 चित्रपट असे क्षुल्लक सोडले तर बाकी बॉलिवूडची पूर्ण वाट लागली. आणि मराठी चित्रपट म्हणजे राजा शिवाजी पण मेनली मराठीमध्येच आलेला. देऊळबंद 2 असेल, क्रांतिज्योती विद्यालय आणि अजून 2-3 म्हणजे तुंबाडची मंजुळा असो. इनफॅक्ट आत्ता घाबरगुंड, जितके पण चित्रपट आले आता मी कन्फ्यूज झालं. अजून 2-4 चित्रपट म्हणजे या वर्षात ज्या लेवलवर सक्सेस मिळाला ना, कंटिन्युटी सक्सेस. काही चित्रपट छोटे मोठे सक्सेस पण आपला बजेटच्या दुप्पट तिप्पट कमावून गेले. खूपच कमी बजेट होता त्यांचा. तर आता जरूरत आहे अशी. नागराज मंजुळेंचं नाव सोबत जेव्हा दिसतं तेव्हा रिअलाईज होतं की यार परफेक्ट आहे सगळं. सो जेव्हा ते नाव जरी दिसलं तरी कन्फर्म आहे की चित्रपटाला जस्टिस मिळेल. प्रेझेंटेशन मस्त असणार आहे, स्टोरी टेलिंग जबरदस्त असेल. अरे अनाऊन्समेंटच किती जबरदस्त होती यार, बाकी तर जाऊ द्या. सो आय सिरियसली वॉन्ट धिस की जेव्हा केव्हा कोणत्या मराठी चित्रपट जेव्हा ॲक्च्युली माझी तर इच्छा असते की कधी जास्त क्लॅश नाही होऊ, पण एकेका दिवशी 6-6, 7-7 मराठी चित्रपट क्लॅश होताना पण मी मागच्याच वर्षी बघितलं आहे. तर तेव्हा तुम्ही काय बोलणार. आणि शोज मिळत नाही, स्क्रीन्स मिळत नाही. कधी मान्य आहे की बॉलिवूडचीच मोनोपोली चालते, पण कधी आपल्या पण चित्रपटांची चुकी आहे की मी बघितलं आहे की काही चांगले चित्रपट येत असताना पण हे लोक क्लॅश करतात. म्हणजे तो दुसऱ्या चित्रपटाची तर लागायची ती लागतेच वाट, पण या जो चांगला येणार असतो चित्रपट त्याची पण म्हणजे हे होऊन जातं, कलेक्शन थांबलं जातं कधी. जसं मला लक्षात आहे आपला दशावतार चांगला चालला मागच्या वर्षी, पण तेव्हाच आर-पार पण आलेला आणि अजून 2-3 चित्रपट आलेले. तर बाकीचे चित्रपट पूर्ण आपटले आणि दशावतार काही समथिंग अराउंड 28 ते 30 करोड वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये गेलेला. आता जर बाकीचे चित्रपट जे आपटलेच तेव्हा, पण जर ते नसते आले तर हाच 35 ते 40 करोडही गेला असता. म्हणजे कधी छोटं मोठं नुकसान असतं. असं वाटतं की आता लोक ब्लॉकबस्टर केल्यावर लोक तो विचार नाही करत छोटा मोठा, पण कधी कलेक्शन जे असतं ते दुसऱ्याचं रोखलं पण जातं. भलेही समोरचा चित्रपट ना चालेल पण या चित्रपटाचेही तो शोज रोखतो ना. ऑब्व्हियसली बॉलिवूडची तर मोनोपोली चालत राहणार. ते मुंबई महाराष्ट्रात काही ते कधी तुम्ही बोलूच नका की खूप काही एकदम क्रांती होईल वगैरे. हां, मराठी चित्रपटांनी यावेळेला बऱ्याच जणांची केली पण काशी. म्हणजे देऊळबंद 2च्या वेळी मला चांगलं लक्षात आहे या लोकांचे चांद मेरा दिल फ्लॉप गेला, पती पत्नी 2 फ्लॉप गेला, तो हा पण ऑफिशियल फ्लॉप मिळाला त्याला, है जवानी तो इश्क होना है. एवढं कांड केले यांनी, एवढे बजेट ठेवलेले यांच्या चित्रपटांची, अशी वाट लागली या लोकांची. एका 9 करोडच्या चित्रपटाने जे 90-100 करोडचं तर आय थिंक आत्ता काल परवा सेलिब्रेशन केलं यांनी वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये. टॉप 3मध्ये जाऊन बसला आहे तो. राजा शिवाजी, नंतर आता सैराट आणि मग आता देऊळबंद 2. आणि इनफॅक्ट देऊळबंद 2चं अजूनही कलेक्शन येत आहे तर 2nd नंबरवर ग्रॉसमध्ये वर्ल्ड वाईडमध्ये जाऊ शकतो तो. सो हा जे एकतऱ्हेने आता क्रांती झाली ना ही चालत राहील. आणि त्यात एक असा चित्रपटाचा एक आपण म्हणतो ना पर्टिक्युलरली आगमन होणं म्हणा किंवा एक अनाऊन्समेंट होणं म्हणा, धमाका. म्हणजे मी तर सिरियसली सांगतो आहे मराठी चित्रपटाला एक 2026 ऑब्व्हियसली आधी पण होते, पण 2026ला जो एक
मिळाला आहे ना एक टर्न, आय थिंक इथंच यांनी मौक्यावर चौके मारून एकाहून एक जर क्लास चित्रपट काढत राहिले ना, तर बॉस ते चित्रपटाचे थिएटर्ससाठी लढावं लागेल, हे करावं लागेल, गरज नाही पडणार. काय प्रेझेंटेशन होतं याचं, एक नॉर्मलचा अनाऊन्समेंट टीजर ह्या, ह्याच्यात काही जास्त म्हणजे हां, ते बॅकग्राऊंड म्युझिक तर अजून पण मी बोलताना कानात घुमते. मी सांगतो काय, एक जबरदस्त. आता फक्त एवढी इच्छा आहे की याला ऑब्व्हियसली चांगले शोज मिळतील, यात वाद नाही आहे. लोक सिरियसली, मी बघितलेलं अशा, हे बघ काही असे पण चित्रपट आले ज्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलेलं की, काही कमेंट पण मी बघितलेल्या की बरोबर आहे, म्हणूनच चित्रपटांना नाही मिळत, चांगलंच आहे ते स्क्रीन्स वगैरे शोज. असे पण चित्रपट होते मित्रांनो, एवढा वाईट अवस्था पण होती. इनफॅक्ट अजून पण मध्ये मध्ये निघतात. पण तरी आता एक मी बघतो आहे की काय तयारी चालली. म्हणजे बघा ना, एक स्वतःचं मराठी युनिवर्स आला आत्ता मागच्या वीकमध्ये, एक असा चित्रपट, एकाहून एक चित्रपट आहेत रे मित्रांनो. आता काही एवढं हे वाटत नाही आहे. इनफॅक्ट मी आता खुश आहे की ज्या पद्धतीने, कारण काय आहे, जस्टिसची बात आपण जरूर करतो, पण मग त्या लेवलचे चित्रपट पण पाहिजे, हा आहे. आणि आता यामुळेच मी खुश आहे की, आणि आता बघा तुम्ही मराठी चित्रपटांना काही ठिकाणी स्पेशल शोज असतात की, म्हणजे जसं तुमचे सक्सेस मिळत जा, तुम्ही म्हणलं ना, तुम्हाला सक्सेस इज द आन्सर सगळ्यासाठीच. तो हेच एक मला छान वाटतं आहे आता. आणि ज्या पद्धतीनं अनाऊन्समेंट झालेली, इतकं जबरदस्त प्रेझेंटेशन, पिक्चरायझेशन, कॅमेरा वर्क वाटलं, बजेट व्हॅल्यू, जे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, असं वाटलं की चांगल्या लेवलवर. कारण जर तुम्ही कोणती एक ट्रू स्टोरी बनवताय तर त्या लेवलचं पाहिजे ना ते. जबरदस्त यार मित्रांनो, माझ्याकडे वर्ड्स नाही आहे. मला असंच नोटिफिकेशन मिळालं, मला काहीच नव्हतं माहिती या चित्रपटाचं. नंतर मी पूर्ण तो टीजर वगैरे बघून त्याचं काही आर्टिकल्स वगैरे पण बघितले. मस्त यार. आता फक्त एवढीच इच्छा आहे की चित्रपट चांगला बनेल, एवढी इच्छा नाही आहे. तो ऑलरेडी बनणार आहे, गॅरंटी आहे. फक्त लोकांनी आता कसं ते एक तऱ्हेने सपोर्ट करतात चित्रपटाला, त्यांच्यावर आहे. कारण मला प्रोडक्शन हाऊसवरून तर एवढी गॅरंटी की शोजचा काही मसला होणार नाही आहे, प्रॉब्लेम होणार नाही आहे. नाही काही मला वाटतं की चित्रपट चांगला नाही बनणार असं पण नाही होणार आहे, चांगलाच बनेल. बस आता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो हे मॅटर करतं. खूपच सुंदर टीजर, एक्सपेक्टेशन्सच्या खूप पुढचा टीजर. मी खूप रेअरली मराठी चित्रपटांचे असे टीजर बघतो ज्याविषयी मी इतकं डिटेल म्हणजे बोलावं असं वाटतं की, जितकी मी असंही नाही अतिशयोक्ती करते, जितकी तारीफ करू तितकं कमी. कारण खूप हाय लेवल मला प्रेझेंटेशन वाटलं या टीजरचं. बाकी तुमचा काय याविषयी म्हणणं आहे नक्की सांगा. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा. अरे व्हिडिओला शेअर करा रे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. टेक केअर. वंदे मातरम.